आज आम्ही श्रीमद् भगवत गीता चा 3रा अध्याय घेणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञानश्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धी मोहसी व मे तदेकं वद निश्चितं येन श्रेयोन हमाप्नुयाम. तुम्ही मिश्रितच्या भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्याच्यामुळे माझे कल्याण होईल. श्री भगवान उवाच. लोकोऽस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेलेली आहे. त्यातील सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने व योगाची निष्ठा कर्मयोगाने होते. न कर्मणामनारंभान नैष्कर्म्य पुरुषोश्रुते न च सरसनादेव सिद्धी समधिगच्छति. मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठा प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. नहि कचित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यावश कर्म सर्वकृतेर्जयगुणे. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रवृत्तीपासून उत्पन्न झालेल्या गुणामुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. कर्मेंद्रियाणि संयम्य य आसते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार्यस्य उच्यते. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळीच वरवर वावरून मनाने त्या इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दंभिक मानला जातो. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम आसक्तस्य विशिष्यते. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियाचा ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियाच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो या कर्मण शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धये च कर्मण. तू शास्त्रविध कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारी चालणार नाही. यज्ञार्थां कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. सहयज्ञा प्रजा सुष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविजस्य मे स्वोष्टिष्ट कामधूक. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमची इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. देवान भावितानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यत. तुम्ही या यज्ञाने देवताची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकाची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. इष्टान भोगान हि देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैरदत्तान प्राभ्यभ्यो यो भुगतेस्तेनेव स. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला
न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील, अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो तो चोरच होय. यज्ञशिष्टास्न संतो मुच्यन्ते सर्व किल्विषये भुज्यते ते त्वघम पापा ये पचन्त्यात्मकारणात. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यादन्तसंभव यज्ञाद भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भव. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्मा नित्ययज्ञे प्रतिष्ठितम्. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विविध कर्मामुळे घडते. कर्मसमुदाय वेदापासून व वेद अविनाशी परमात्मापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हे सिद्ध होते की सर्वव्यापी परमाक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रविष्ट असतो. एवं प्रवृत्तं चक्रम नानुवर्तत्यह अर्धायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ जीवती. हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियाद्वारा भोगात रममानारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. यस्त्वार्थमतिरेवध्याद आत्मतुप्तच्छ मानव आत्मन्यैव संतुष्ट तस्य कार्यान्य विद्यते. परंतु जो मनुष्य आत्म्यातच रममानारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतुष्ट असतो त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. नैव तस्य कृतनार्थो ना कुतेन कच्छन न चास्य सर्वभूतेषु कजितर्त्वपाश्रय. त्या महापुरुषाला या विश्वात कर्म करण्याने काही प्रयोजन असत नाही, तसेच कर्म न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्राही त्याची जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. तस्माद सक्त सततं कार्य कर्म समाचर असक्तो याचर कर्म परमाप्नोति पुरुषस्व. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. कर्मण्यैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादय लोकसंग्रहमेवापि संव्यस्य कर्तुमर्हसि. जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झालेला आहे. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखील तू कर्म करणे योग्य होय. यद यदताचरति श्रेष्ठ तत तत्त ते देवतरोजन स यत् प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणे सर्व मनुसमुदाय वागू लागतात. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किश्चिन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव कर्मणी. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरी मी कर्म करीतच असतो. यदि यायम न कर्तव्यम जातु कर्मण्यतंद्रित मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्म केले नाही तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. उत्सुदेयुरिमे लोका न कुर्या कर्म चेदहम संकरस्य च कर्तस्या हुमाप्नुमिमां प्रजा. म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील आणि मी संकर्तेचे कारण होईन, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईल. सक्ता कर्मणे विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत
कुर्याद विद्वांसतासक्त चिकीर्षुलोक संग्रमम. हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानाने हे लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावे. न बुद्धिभेदम जनकेदम अज्ञानम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. परमात्म स्वरूप स्थिर असलेल्या ज्ञानीपुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजे कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडून तशीच करून घ्यावी. प्रवृत्ते किर्यमानी गुणे कर्मानी सर्वशा अहंकार विमळात्मा कर्ताहमिति मन्यते. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणामार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे म्हणतो. तत्त्ववित्तु महाभाव गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न संजते. पण हे महाबाहो, गुण विभाग आणि कर्म विभाग याचे तत्त्व जाणणारा ज्ञानीयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्याच्यामध्ये आसक्त होत नाही. प्रकृते गुणसम मूढा सज्जन्ते गुणकर्मषु तान कुतस्न विदो मंदान कुतस्न विन विचारते. प्रकृतीच्या गुणाने अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या बंधबुद्धीच्या अज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्त्यधात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतजर. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला अर्पण करून आशा ममता संतापरित होऊन तू युद्ध कर. ये मे मतमिदं नित्यम आनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतोय न सुयंतो मुच्यन्ते तेपि कर्मेभि. जो कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. एत्वे तदप्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम. सर्व ज्ञान विडास्तान विद्वी नष्टान चेतस. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाही त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेला आणि नष्ट झालेला समज. सदृशां चेष्टसे स्वस्या प्रकृतेर्यानवानिपि प्रवृत्तिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. सर्व प्राणी प्रकृतीच्या बळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसार व्यवहार करतो. मग या विषयात कोणत्याचाही हट्टीपणा काय करेल. इंद्रसे इंद्रियार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमक्षेत तो हास्य परिपंथिनो. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग द्वेष लपलेला असतात. माणसाने त्या दोहीच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्ही त्याच्या कल्याणामार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मा सनुष्ठितात स्वधर्मम निधनम श्रेय परधर्मो भयाव. चांगल्या प्रकारे आचरणात असलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात जर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. अर्जुन उवाच अथ केनं प्रकृत्योऽयं पापचरी पुरुष अनिच्छन्न वाष्णेय बलादेव नियोजसे. हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने कराव्यास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. श्री भगवान उवाच काम एष क्रोधेश रजोगुण समुद्भवम महाशनो महापापमा विद्येन मी वैरिणम. रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगानी कधीही तृप्त न होणारा मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. घुमे ना विग्रते वैनीर यथा दभो मलेन च
यथोलभेनावृत्तीं गर्भ तथा तेनेदमावृतम. ज्याप्रमाणे धुराने, अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. आवृतम ज्ञानमतेन ज्ञानिनो नित्यवैरिना कामरूपेन कुंतेय दुष्पुरेन लालालेच. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न करणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसांना कायमचा शत्रू आहे. त्याने माणसाचे ज्ञान झाकले आहे. इंद्रियानी मनोबुद्धी रस्याधिष्ठान उच्यते ऐतेरिवमो यत्तेश ज्ञानमावतदेहिनम. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही ज्याचे निवासस्थान बनले जातात. हा काम या मन व बुद्धी आणि इंद्रियाच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्माला मोहित करतो. तस्मात् इंद्रियाम न्याद्रो नियमे भरतर्षभ पापमानं प्रजायोनम ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियावर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळीच मारून टाक. इंद्रियानी परन्याहू रियेंद्रियभ्य परमन मनस्तु तू परा बुद्धीर य बुद्धे परस्तु सह. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले आहे. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्यात्ममात्मना जही शत्रु महाभाऊ कामरूपम दुरासदम. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाभाऊ, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. ओम तदसदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः.